शिक्षक भरती संदर्भात अगदी कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने नवनियुक्त शिक्षकांची निवडच डायरेक्ट थेट शाळेवरती अगदी शिक्षक दिनी करायची याच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय. नवीन सूचना, नवीन तारखा, निवड नियुक्ती समुपदेशन, कॅरेक्टर सर्टिफिकेट पासून असून पोलीस व्हेरिफिकेशन पासून मेडिकल सर्टिफिकेट पासून अगदी इतक्या कमी वेळामध्ये फटाफट सुरू होणार आहे आणि त्याच्यानुसार नियुक्ती सुद्धा मिळणार आहे. त्याच्या अंतर्गत तुमचं समुपदेशन होत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कोणत्या गोष्टी दुर्लक्षित करायच्या आहेत, कागदपत्र कशी तुमची अरेंज करायची आहेत आणि कशा पद्धतीने वयाच्या बाबतीमध्ये असेल, तुमच्यामध्ये पात्र कोण ठरवण्यात येणार आहे, अपात्र कोण ठरवण्यात येणार, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नियुक्ती समुपदेशन, DV, मेडिकल सर्टिफिकेट, इव्हन पोलीस व्हेरिफिकेशन सगळंच अगदी फास्ट ट्रॅकवरती चाललंय. तारखाच ठरलेत. शिक्षक दिनानिमित्त काही आस्थापनांना थेट या नवनियुक्त शिक्षकांचं शाळेमध्ये स्वागत करण्याचे आदेशच शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी सर्व आस्थापनांना दिलेले आहेत, जिथे नवीन पवित्र पोर्टल अंतर्गत नवनियुक्त शिक्षण सेवकांची निवड झालेली आहे आणि त्याच्या संदर्भाच्या आपण महत्त्वाच्या तारखा पाहतोय. याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज आणि ते करत असताना कोणतं असायला हवं आणि कोणतं नसेल तर काय करायचं याच्या संदर्भातलं महत्त्वाचा गायडन्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट बालुशा माने तुम्हाला मिळतोय. येस, आपल्या सर्वांचं A+ गुरु परिवारात खूप खूप स्वागत. 28/8/2026 रोजीचं हे सूचना मिळालेल्या आहेत शिक्षण आयुक्तालय यांच्याकडून. सर्वच आस्थापनांना 1ली ते 12वीच्या त्याच्या अंतर्गत खाजगी शैक्षणिक संस्था सुद्धा आहेत ज्यांनी मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेला आहे आणि ज्यांची एक पदासाठी निवड झालेली आहे. आता याच्यामध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तो जर तुम्ही पाहिला तर बघा, संस्था शिक्षक निवड उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी गुणवत्तेनुसार जी त्यांची निवड झालेली आहे आणि पुढील कार्यवाही करायची आहे. कारण सर्वात महत्त्वाचं 99% जरी तुम्ही जिंकला असता मेरिट लिस्टमध्ये येऊन तरी सुद्धा 1% तो इतका महत्त्वाचा आहे ना, तो जर तुम्हीचा फेल केला तर तुम्ही भरतीतून बाद आहात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. चला, पहिला मुद्दा काय सांगतो, स्वप्रमाणपत्राची जी नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये माहिती मूळ कागदपत्राच्या प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात यावी आणि आल्यानंतरच उमेदवारास नियुक्तीसाठी कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे स्वप्रमाणपत्र जे तुमचं सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे त्याच्यामध्ये जी तुमची नोंद आहे कागदपत्राची असेल, तुमच्या कॅटेगरीची असेल, समांतर आरक्षणाची असेल आणि त्याच्यानुसारच तुमची निवड झाली असणार. बट ऑब्व्हियस त्याची पूर्णता पडताळणी करायची आहे, हा पहिला मुद्दा सांगतो आणि नंतरच नियुक्तीची पुढची कार्यवाही करायची आहे. दुसरा मुद्दा सांगतो, त्याच्या पद्धतीने खालीलप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याच्यानुसार जे काही प्राथमिक, माध्यमिक, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित ज्या शाळा आहेत ना, त्यांनी सर्व उमेदवारांची निवड करत असताना समान संधी मिळावी यासाठी उच्चांतर्गत जे काही शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती. त्याच्यानुसार उमेदवारांची कोणतीही कागदपत्र पडताळणी झालेली नाहीये. ओके, की 1 मे 2026 ते 20/7/2026 या अंतर्गत ज्या आस्थापनांनी सर्व पोर्टलवरती जाहिराती दिल्या होत्या त्याच्यानुसारच उमेदवारांनी मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. आणि सध्या ज्या उमेदवारांनी मुलाखतीशिवाय जो पर्याय निवडलेला आहे त्याच्या संदर्भातल्या ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत. 7वा जो मुद्दा आहे तो असं सांगतो की उमेदवारांनी ज्या काही निवड झालेली आहे शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये जे काही बाबी नमूद केलेल्या आहेत त्याच्यानुसार त्यांची निवड झालेली आहे. आणि गुणवत्ता यादी, जनरल मेरिट लिस्ट, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करून दिलेली आहे उमेदवारांच्या सर्वसाधारण लॉग इनला सुद्धा. 9वा काय मुद्दा सांगतो, आता याच्यानंतर पात्र असल्यासच त्यांची नियुक्तीबद्दलची पुढील कार्यवाही करणे आवश्यकता आहे आणि त्याच्यानुसार या सूचना आहेत. आता बघा, त्याच्यामध्ये काय आहे की उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्र नियुक्त केलेल्या आधारावरच त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे काटेकोरपणे कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्याच्यासोबतच पुढचं काय त्यांनी सांगितलं, अपलोड केली कागदपत्रे, मूळ कागदपत्रे याच्यामध्ये विसंगती असल्यास नियुक्तीसाठी तो पात्र ठरवता येणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यायची आहे. त्यामुळे तुमचं स्वप्रमाणपत्र एकदा काढून घ्या, त्याच्यानुसार तुमची निवड झालेली आहे का ते पहा.
आणि जर विसंगती असेल तर तुम्ही DVतून बाद होणार आहात, म्हणजे त्यांना बाद करायला सांगितलेलं आहे आस्थापनांना. सोबतच बघा, समांतर आरक्षणचा महिला आरक्षण वगळून जो कोणी दावा करतात ना, त्यांना सर्व उमेदवारांना दाव्याची पडताळणी मूळ प्रमाणपत्रावरून सक्षम प्राधिकारी यांच्याकडून करण्यात यावी. त्यामुळे अर्थातच जे काही भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, ज्या काही समांतर खेळाडू आहे, या सर्वांची कागदपत्रांची पडताळणी त्यांची काही प्राधिकरण आहे त्यांच्याकडून सुद्धा करायची आहेत. सोबतच कोणतीही शंका आली असल्यास त्याच्या संदर्भातली खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी तात्काळ करायची आहे त्या कागदपत्रा बाबतीमध्ये. म्हणजे काही चुकीचे आहेत का, काही फ्रॉड कागदपत्र आहेत का त्याच्या संदर्भात. आणि अतिशय महत्त्वाचं आता बघा इथं दिलेलं आहे, जो गैरप्रकार झाला होता त्याच्या अंतर्गत पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल आहे. त्याच्यानुसार त्यांना काय करायचं आहे की त्यांच्याकडून हमीपत्र घ्यायचं आहे आणि त्याशिवाय त्यांना नियुक्ती द्यायची नाही आहे. सोबतच बघा 15वा काय मुद्दा सांगतो, शिक्षण सेवक या पदावर नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही असे नियुक्ती आदेशामध्ये नमूद करायचे आहे. सध्या जो GR आहे, जो सध्या ॲक्टिव्ह आहे, तो 21/6/2023 नुसार आहे आणि या GR नुसारच शिक्षण सेवक म्हणून एकदा तुमच्या जिल्ह्यामध्ये आहात तिथं तुम्हाला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात बदली मिळणार नाही, परंतु विनंती केली असता तुमची 5 वर्षानंतर त्या जिल्ह्याअंतर्गत बदली होते 5 वर्षानंतर, परंतु जिल्हा सोडून बदली पूर्णतः बंद आहे. कुठल्याही केसेसमध्ये पत्नीपत्नी एकत्रीकरण असू द्या किंवा सेंट्रल स्टेटचे कोणतेही GR असतील इथे लागू नाहीयेत. बघा, व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता आपण पहिल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे 14/5/2025 आणि व्यावसायिक शैक्षणिक अर्हता आहे दोन्ही पण 25/9/2025 अपियर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये. याच्यानुसारच ग्राह्य धरायची आहे, याच्यामध्ये कोणतेही बदल नाही, कोणतीही तडजोड नाही. उमेदवारांची वय कुठलं धरायचं आहे तर 14 मे 2025 रोजीचे वय नियुक्तीसाठी विचारात घ्यायचे आहे आणि संदर्भासाठी वयाचा सवलतीचा दाखला सुद्धा जोडलेला आहे. सवलत कोणासाठी आहे त्याच्या संदर्भातला. आता बघा 9 ते 12 म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी शाळांच्या सेवा सवलतीनुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. ठीक आहे, त्यामुळे 9 ते 12च्या खाजगी आहेत त्यांना कोणतीच वयोमर्यादा नाही, म्हणजे त्या जर एज बार झाले असले तरी सुद्धा त्यांना तिथं निवड करायची आहे. बरं, वयोमर्यादा कशावरून ठरवायची आहे तर जन्मतारखेच्या पुराव्यासाठीचा शालांत परीक्षा प्रमाणपत्र, म्हणजे जे काही तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे 10वीचं 12वीचं किंवा शाळा सोडल्याचा दाखला विचारात घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर ना पाहायचं आता याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे हे 9वी ते 10वीच्या वेगवेगळे शासन निर्णय दिलेले आहेत. जे काही शैक्षणिक अर्हता व्यावसायिक अर्हता आहे त्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. प्ले स्टोअरमधून A+गुरु ॲप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यानुसार त्यांची निवड करायची आहे. 1 ते 5 असेल, 7 ते 8 आर्ट्स असेल किंवा मॅथ सायन्स असेल किंवा समाजशास्त्र असेल याच्या विषयासाठी त्यांची TET त्या विषयातून पात्र असणं बंधनकारक आहे. आणि 6वी ते 9वी ते 10वीसाठी जे स्पेशली हे अतिशय महत्त्वाचं आहे, 9वी ते 10वी आणि 11-12वी यांना कोणतीही TET वगैरे नाही आहे, त्यामुळे त्यांनी काय टेन्शन घ्यायचं नाही. आता कागदपत्राबाबतच्या सूचना आहेत, त्यामुळे काय काय लागतं तुम्हाला, पोर्टल सोप्रा सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म, शालांत परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र जन्मतारखेसाठी, त्याच्यासोबत उच्च माध्यमिक म्हणजे 11-12वी असेल त्याच्यासाठी तुम्हाला हवंय 1 ते 5च्या गटातील पदासाठी तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असायला हवं. जे तुम्ही D.Ed केलेलं आहे त्याचं प्रमाणपत्र 1ली ते 5वी गटातील पदासाठी. सोबतच शैक्षणिक पात्रता TET CTT गुणपत्रक लागू असल्यास, ज्यांना लागू आहे त्यांना हे सगळं ठेवायचे. पदव्युत्तर प्रमाणपत्रक व गुणपत्र. बघा हे लक्षात घ्या, 9वी ते 10वी गटातील पदांसाठी सेम 11-12 गटांसाठी सुद्धा इथं दिलेलं आहे. व्यावसायिक अर्हतेनुसार लागू असल्यास सगळं आहे. B.Ped फक्त शारीरिक शिक्षक विषयासाठी सेम 11-12वीसाठी सुद्धा तुमचं मार्कलिस्ट आणि डिग्री सर्टिफिकेट कन्व्होकेशन सर्टिफिकेट. त्याच्यानंतर पहा याच्यामध्ये काय 865 गावातील जर काही उमेदवार असतील तर त्याच्यानुसार त्यांच्याकडे त्याचा रहिवाशी दाखला आणि सोबतच डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र ज्यांना लागतं त्यांच्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र लागू असतात. आता ST कॅटेगरीसाठी जात वैधता प्रमाणपत्र पहिल्यांदा लागतं, बाकीच्यांना त्यांना 6 महिने मुदत मिळते, त्यांना काढू शकतात. आणि ST कॅटेगरी सुद्धा काही केसेसमध्ये सुद्धा त्यांना ती संधी मिळते. दिव्यांग समांतर आरक्षणातील लाभासाठी 40% दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
येस. समांतर आरक्षणाअंतर्गत माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ केवळ स्वतः माजी सैनिक उमेदवार व शहीद सैनिकांच्या वारसांना लाभ अनुदेय आहे. ठीक आहे, त्यांचे वारस असणार आहेत त्यांनाच फक्त हा अनुदेय आहे किंवा स्वतः माजी सैनिक असायला हवेत. समान लाभासाठी अंशकालीन असल्याचे सक्षम अंशकालीनचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असायला हवं. आणि प्रकल्पग्रस्त असेल एक वेळ नोकरीच्या लाभासाठी एकदाच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. भूकंपग्रस्त सुद्धा तसंच आहे, ते प्रमाणपत्र आहे. खेळाडूचं सुद्धा संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्या पडताळणी अहवाल सुद्धा म्हणजे तो असायला हवा. त्याच्यानंतर समांतर लाभासाठी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याचे प्रमाणपत्र, ज्यांना जसं जसं लागू आहे, ज्यांनी ज्याच्यानुसार ती सेल्फ सर्टिफाय फॉर्म केलेला आहे त्याच्यानुसार. आणि सन 1991 नुसार निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र, सोबतच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसल्याबाबत तुम्ही नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असायला हवं. या वर्षातलं सुद्धा चालतंय, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि ते झाल्यावरती विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि गॅजेट महिलांच्या बाबतीमध्ये जर काढलं नसेल तर काढून घ्या आणि त्याची पावती सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतरनं पाहता यांनी एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये मांडलेला आहे. दिव्यांग उमेदवारांना, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना वेळेची सवलत, मदतनीस, प्रश्नाची संख्या कमी इत्यादी सवलत देण्यात आलेला आहे. अशा उमेदवारांकडे स्वप्रमाणपत्र दिव्यांगाचे योग्य प्रमाणपत्र असल्याची खात्री करायची आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही आहेत, कागदपत्र नाही आहेत, त्यांना नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही आहे. सोबतच पहा कॅरेक्टर सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. पोलीस खात्यामार्फत चारित्र्य पडताळणी होते. एकदा तुमची DV झाली की तुम्हाला त्याचे पुढची कागदपत्र तुम्हाला ते करण्याचे तुमचं एकदम ते रोटेशनच सुरू होतं. त्याच्यासोबतच शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची तपासणी, सक्षम प्राधिकाऱ्याकडून मेडिकल सर्टिफिकेट आपण त्याला बोलूया, ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. आणि उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी, पात्राची कारणे, उमेदवारांचा रुजू अहवाल इत्यादी बाबत पवित्र पोर्टल वेळोवेळी दिलेल्या सूचनांची आवश्यकता नोंदी आपल्या लॉग इनवर करायच्या. त्याच्या सूचना आहेत आस्थापनांसाठी येणार आहेत. त्यामुळे कागदपत्रे पडताळणीचा जसा आता GR आलेला आहे, त्यामुळे पात्र कोण, अपात्र जर असेल तर त्याची कारणं सुद्धा पोर्टलवरती अपलोड केलेली आहेत. ज्यांची निवड होत आहे ती सुद्धा पोर्टलवरती अपलोड करायची आहेत. आणि रुजू अहवाल ज्या दिवशी ते शाळेवरती रुजू होणार आहे तेही त्यांनी एकदम अपडेट लॉग इनवरती आस्थापनांनी करायचे. त्या आस्थापनांसाठी सूचना आहेत. त्याच्यासोबतच उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी काटेकोरपणे करायची आहेत. अपात्र असणाऱ्या उमेदवारास नियुक्ती दिली गेल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये नो एक्सक्यूज. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा 23वा मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा. तर त्यांनी काय करायचं आहे, सध्या हे जी कमी जिथं उमेदवारांची संख्या आहे, लिटरली त्यांना नियुक्ती देताना अगदी 5 सप्टेंबर 2026 पूर्वी पूर्णतः काम पूर्ण करायचं आहे. आणि शिक्षक दिनानिमित्त नवनियुक्त शिक्षकांचं स्वागतच शाळेत करायचे असे आदेश दिलेले आहेत. परंतु जिथं जास्त संख्या आहे म्हणजे ZPs आहेत, फॉर एक्झाम्पल 100पेक्षा जर जास्त शिक्षक नवनियुक्त शिक्षक येणार असतील, 200पेक्षा जर जास्त येणार असतील तर मात्र त्यांनी काय सांगितलंय, तर त्यांना कागदपत्र पडताळणीचा हा दिनांक दिलेला आहे 2 सप्टेंबर 2026 ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीत त्यांनी DVचं प्रोसेस करायची आहे. आणि DV झाल्यानंतर बघा, DV झाल्यानंतर इथंच तुम्हाला तुमचं बॅग पॅक करून जायचं आहे त्यासाठी समुपदेशनसाठी. कारण समुपदेशन जेव्हा होणार आहे त्याच दिवशी तुम्हाला जॉईनिंग जर करायला सांगितले तर त्याच दिवशी तुम्हाला करायची आहे. आणि जे समुपदेशन कधीपासून होते 6/9/2026 ते 11/9/2026 याच्या तारखा कुठं मिळणार आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला याचा लाभ होणार आहे, तर तुम्हाला एकदा आस्थापनामध्ये तुम्हाला DVसाठी आता तुम्हाला मेल आला की तुम्ही तिथं गेला किंवा तुम्हाला कॉल आला की त्याच्यावरती ते तुमचे WhatsApp ग्रुप बनवतात, सगळे तुम्हाला डिटेल मिळून जातात. आणि त्याच्या तारखेनुसारच वेळापत्रकानुसार तुम्हाला तिथे जायचं आहे. A to Z निवड प्रक्रिया कशी होते त्याच्यानुसार हा जो GR त्यांनी दिलेला आहे बघा 21/6/2023 मुद्दा क्रमांक 7 हा कसा चालतो, तर त्याच्यानुसार पहिल्यांदा समुपदेशन करत असताना, काउन्सिलिंग करत असताना पहिल्यांदा दिव्यांग उमेदवारांचा DVचा विचार केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाचं केला जातो, त्याच्यानंतर फिमेलचा केला जातो, त्याच्यानंतर मेलचा केला जातो. ते अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड.